आइडियल इंडिया न्यूज में आपका स्वागत है। प्रस्तुत है महाराष्ट्र के भड़गांव जलगांव के संवाददाता देवीदास महाजन और सुरेश पाटिल की खास रिपोर्ट। युवा सेना जलगांव लोकसभा जिला अध्यक्ष पचोरा भड़गांव कृषि उपज मंडी समिति के निदेशक स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष भड़गांव नगर पालिका के माजी नगर सेवक लखीचंद भाव का जन्मदिन 28 अगस्त 2025 को बड़े उत्साह के साथ मनाया गया। इस जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं देने के लिए माननीय विधायक किशोरप्पा पाटिल साहब, उप जिला प्रमुख विशाल दादा, तालुका शिवसेना प्रमुख बबलू दादा, डॉक्टर प्रमोद पाटिल, आबा चौधरी, राव साहेब पाटिल और अन्य कार्यकर्ता उपस्थित थे। आबा महाजन ने समारोह का बहुत ही सुंदर संचालन किया। अब आगे हम आपको दिखाते हैं कार्यक्रम की कुछ खास झलकियां। कृपया हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए। शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी भड़गांव शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय विशाल दादा, तालुका प्रमुख आदरणीय सुधाकर भाऊ, शहर प्रमुख आमचे बबलू दादा, आबा, युवराज आबा, रावसाहेब, इकडे कोणती काय पाचोऱ्याचे उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर, शहर प्रमुख सुमित सावंत, बापू दादा, प्रमोद दादा आणि खास करून ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहात असा आपल्या सगळ्यांचा लाडका लखीचंद भाऊ, त्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व चाहते, शिवसैनिक, बापूजी युवा फाउंडेशनचे सर्व सदस्य, बांधवांनो आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने लखीचंद भाऊंना मनापासून या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। परमेश्वर त्यांना उदंड, निरोगी, धनदायी आयुष्य देवो आणि त्यांच्या मनात असलेल्या सगळ्या आशा, आकांक्षा, अपेक्षा सर्व पूर्ण करो ही पहिल्यांदा गणपतीच्या गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो। बांधवांनो, आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो की मला माझे 25 वर्ष जुने दिवस मला आठवतात की तात्यासाहेब आमदार होते आणि मी पोलीस खात्यातून आल्यानंतर जो झंझावात मी या संपूर्ण मतदारसंघामध्ये चालवला आणि त्याचं फळ मला आज या ठिकाणी आमदार म्हणून या मतदारसंघाचा तिसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान या मतदारसंघाने या ठिकाणी दिला। मला लखीचंदकडे पाहिल्यानंतर माझ्या खरोखर जुन्या आठवणी, माझा जुना काळ या ठिकाणी आठवतो की सेम मी ज्या पद्धतीचं कार्य करत होतो त्याच पद्धतीचं कार्य लखीचंद भाऊ या ठिकाणी करतायत। त्याच्याशिवाय हा कार्यकर्त्यांचा मोह मला वाटतं जमत नाही।
प्रत्येकाच्या सुखादुःखात जाणं, त्याच्याकरता धावून जाणं आणि एक एक करत करत हे जे काही सगळं चित्र आपण पाहतो, मी कधी कधी विचार करतो की तो एक पाऊल पुढे माझ्या चाललेला आहे. म्हणजे अनेकदा असं होतं की कुठलाही कार्यक्रम घेतला तर मला वाटतं आजपर्यंत एकही असा कार्यक्रम लकीचंद भाऊंचा नाही की तो अयशस्वी झाला. उलट त्याच्या पण आणि आमच्या पण असलेल्या अपेक्षांपेक्षाही मोठा प्रतिसाद आजपर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमांना त्यांचा मिळालेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर असलेलं प्रेम, त्यांच्या मागे असलेला कार्यकर्त्यांचा हा समूह हा खरोखर वाखाणण्याजोगा आहे, कौतुक करण्यासारखा आहे. त्याच्यामुळे मी त्यांना आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं परमेश्वर मी हीच प्रार्थना करेल की त्याच्या हातून ही समाजसेवा हो, त्याला भरपूर असं आयुष्य परमेश्वर देव, त्याच्या हातून ही समाजसेवा करू, ही परमेश्वर चरणी प्रार्थना आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं मी करू शकतो. बांधवांनो, आज खरोखर म्हणजे प्रत्येकाच्या मनात असं वाटतंय, प्रत्येक त्याचा समर्थक आज त्याच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहतो. परंतु अजून मला असं वाटतं की आपण इच्छा आकांक्षा सगळ्यांच्या असतात, त्या आपण केल्याच पाहिजे. परंतु नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल, अजून आपले आरक्षण सगळे बाकी आहे. जोपर्यंत आरक्षण निघत नाही तोपर्यंत मला वाटतं आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून आज त्या विषयावर बोलणं मला वाटतं उचित होणार नाही. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्यासह त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे, एवढंच या निमित्तानं आज सांगतो. पुन्हा एकदा आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.